श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या संदेशाला दुर्लक्ष करू नका. स्वामी म्हणतात, जो माझी प्रार्थना करतो आणि जो माझा संदेश फक्त 10 मिनिटे मन लावून शांतपणे एकाग्रतेने ऐकतो, त्याच्यासाठी मी अशक्य देखील शक्य करतो. अशी कुठलीच गोष्ट नाही ती त्याच्यासाठी अशक्य असेल. आज या संदेशाला टाळू नका. फक्त 10 मिनिटे ऐकल्याने तुमच्या जीवनातील अनंत दुःख, अपार संकटे आणि प्रत्येक ती अडचण जी तुम्हाला त्रास देत आहे, स्वामी आज ती पूर्णपणे दूर करून टाकतील. हो, विश्वास ठेवा स्वामीवर. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे असतील. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीच नाही. कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपल्यासाठी अशक्य ते शक्य करतात. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर हा संदेश नक्कीच शेवटपर्यंत ऐका. याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल. स्वामी सदैव तुमची साथ देतात याबद्दल तुम्हाला जाणीव असेल. स्वामी बोलतात, आपले संकल्प ठाम ठेवा, जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे. तरच शर्तीत आपल्याला उतरण्यात खरी मजा येईल. आपल्याला अडचणी येतील आयुष्यात, त्यांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द ठेवा. कारण त्याच्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणून नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्याच्या भावनांशी खेळता तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यात जर तुम्हाला सर्वात मोठा कमबॅक करायचा असेल तर पुन्हा स्वतःला खुश करा. स्वतः आनंदी राहा, कारण त्याच्याशिवाय मोठा कमबॅक दुसरा होणे नाही. अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून दुःख काय असते हे विसरून जाल. कोणाला तरी आपण आपलं बनवायचं असेल तर त्यासाठी आपला स्वभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो. स्वामी संदेश रोज असेच ऐकण्यासाठी, रोज नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आयुष्यात निंदा व टीका या झाल्याच पाहिजे. रोज स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग बंद होतो व गर्वाचा मार्ग सुरू होतो. आयुष्यात कोणापासून कवडीचीही अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. स्पष्ट बोलणारी व्यक्ती पटकन नसते, पण फक्त त्या व्यक्तीसाठी खरं बोलण्याची सवय असते. स्वामी सांगतात, वेड्यासारखं शांत राहा, लोकाचा रंग आपोआप दिसेल. आपल्याला अत्यंत प्रिय गोष्टीसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यावर धोका मिळणार. माणसाला स्वतःची किंमत कधी नसते. माणसाला स्वतःची जबाबदारीची जाणीव झाली की सर्व हौस हे विसावी लागते. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वतःच्या जीवाचं कुडं दुसऱ्याच्या हातातून चुकून सोडून अपेक्षा घेणं सोडलं तेव्हा वाईट काळ येतो. प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्य असतो. अयोग्य असेल ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती. आयुष्यभर मन मोठं ठेवलं, पण आता कळतं या जगात मोठं फळ फक्त आपलं बँक बॅलन्स असावं लागतं. कारण मन मोठं असेल तर आपल्याला कुणीही विचारत नाही, पण बँक बॅलन्स असेल तर कुणीही विचारल्याशिवाय राहत नाही. कोण कोणासाठी येत नसतं, स्वतःला स्वतःचं सावरावं लागतं. फक्त गाणी आवडतात म्हणून कोण ऐकत नाही, तर त्यामागे काही आठवणी लपलेल्या असतात म्हणून ऐकतात. ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला आपण जास्त इम्पॉर्टन्स दिली तर त्या व्यक्तीला आपली काही कदर राहत नाही. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपण जास्त किंमत देऊ तर त्या व्यक्तीमध्ये आपली किंमत हे पूर्णपणे कमी होऊन जाते. जर आपल्याला वाटत असेल की काहीतरी आयुष्यात मोठं करायचं आहे तर तुम्ही सर्वात पहिले देवाच्या नामस्मरणात जा. देवाचे नामस्मरण कराल तर तुम्हाला कळेल की देव हा अनंत आहे आणि ते आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य करू शकतो. देव हा आपल्यासाठी कधीही आपली साथ द्यायला येऊ शकतो. आपल्यासाठी बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी कदाचित अशक्य असतील त्या तर देवासाठी शक्य असतात. देव आपली साथ सदैव देत आहे आणि देव आपली साथ सदैव देत असतो. आपला विश्वास हवा देवावर.
लक्षात ठेवा, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या जागी सुखी असतो. फक्त त्याकडून आपण चुकीच्या अपेक्षा ठेवतो, म्हणून आपण दुःखी होतो. आपण जर चांगल्या अपेक्षा ठेवल्या, ज्या योग्य मर्यादित असतील, तर त्यातून आपल्याला सुद्धा नक्की चांगलं यश मिळेल. लोकांची जी गोष्ट असते त्याकडे लक्ष देऊ नका, स्वतःकडे आणि स्वतःच्या कामांकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक गोष्ट सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे, तेव्हा सर्व काही चांगलं चाललंय, तेव्हा स्वामींचे नाम स्मरण नक्की करा. पण जेव्हा वाटेल की काहीच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा. प्रत्येक जणाला वाटतं आता काही ना काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे, पण तसं नसतं. प्रत्येकाला वाटतं की देव आपली साथ देत नाही, पण तसं नसतं. देव प्रत्येकाची साथ देत आहे. देवावरती आपला विश्वास असायला हवा. तुमचा देवावरती विश्वास असेल तर देव तुमची साथ तुम्हाला सदैव देताना दिसेल. लक्षात ठेवा, देवाने कधीही तुमची साथ सोडली नाही. देव प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आता देवावर तुमचा विश्वास असायला हवा. जर देवावरती तुमचा विश्वासच नसेल तर देव तुमची साथ कशी देणार? होय, विश्वास ठेवा देवावरती. प्रत्येक संकटात देव देत आहे आपली साथ. जसा प्रत्येक गोष्टी कॉपी करता येत नाही, तसं आपले संस्कार आणि आपली वागणूक हे कोणीही कधीच कॉपी करू शकत नाही, कारण ही गोष्टी असावी लागते. हे कॉपी केल्याने जमणे नाही. रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका. निष्कंठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात. लक्षात ठेवा, एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशाने तुमची किंमत वाढेल. आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जे आपल्यासोबत हिशोबात बसत नाही त्यांचा जास्त विचार करायचा नाही. मग ती वस्तू असो किंवा माणसं, एकदा का त्यांना सोडून दिलं तर सोडून द्यायचं. कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्त्व कमी करा. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. सोडला शरीराचा फायदा आणि वाद सोडला तर नात्यांचा फायदा. स्वामी बोलतात, संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट पण खूप येतील, पण जिद्द फक्त जिंकण्याची ठेवायची. होय, तुझ्या स्वतःवरती विश्वास आहे ना? तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? तर मग काळजी कशाची करतोय? माझ्या प्रिय मुला, विश्वास ठेव, तुझ्यासाठी अशक्य असं काहीही नाही. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. उगवत्या सूर्याची पाळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती नाही होत. सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावे लागतील. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा. स्वतःला कार्यात झोकून द्या. आपल्या संघर्ष काळात संयम हा एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणे कधी हरत नाही. एकतर ते जिंकतात, नाहीतर काहीतरी शिंकतात. जीवन हा एक प्रवास आहे. तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर कधी पूर्ण होईल कळणारही नाही. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हा माणूस शांतपणे इतरांना समस्या ऐकतो. स्वामी बोलतात, एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात. राग आल्यावर गोड बोलणं थांबलं आणि चूक झाल्यावर गोड नमलं तर जगण्याला सर्व समस्या दूर होतात. मानसिक स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मंत्र स्वातंत्र्य नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे. लक्षात ठेवा, जर तुमचे मन हे स्वातंत्र्य अजूनही नसेल, तुम्हाला वाटत असेल कुठेतरी आपण अडकतोय, तर तुम्ही अजूनही स्वातंत्र्य नाही. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती. विश्वास असू द्या स्वामी नामावरती. स्वामी देतील प्रत्येक संकटात तुमची साथ. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती. परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमी मोठा असतो. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. स्वतःला सुधारण्या इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळ मिळाला नाही पाहिजे.
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली चूक असून तो आपला माणूस आहे म्हणून तो आपल्यासाठी खूप जास्त दुःख व्यक्त करतोय. आयुष्यात आपण घेतलेला कोणता निर्णय हा कधी चुकीचा नसतोच. चुकीची असते तर ती त्यावेळेला असलेली परिस्थिती. ती परिस्थिती कशी आहे त्यामुळे आपला निर्णय ठरला जातो चुकीचा आहे की चांगला आहे. जर तुम्हाला वाटत असेल बऱ्याच वेळेला आपल्याला खूप गोष्टी पाहायला मिळतात त्या अशक्य आहेत, तर त्या गोष्टी कधी अशक्य नसतातच. त्या गोष्टी तर प्रत्येक वेळेला शक्य असतात. आपला फक्त देवावरती विश्वास हवा. स्वामी बोलतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. तुम्ही फक्त काळजी करू नका. ठेवा विश्वास स्वामी समर्थांवरती. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. अशक्य असं काहीही नाही. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी करत आहेत आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या गोष्टी मनाप्रमाणे करत असतात. प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या मनाप्रमाणे संकटे दूर करतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला वाटतं की स्वामी तुमच्या आयुष्यात खूप संकटे आणतात, पण ते तसे नसते. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतात. स्वामी प्रत्येक संकटात तुमची मदत करत असतात. प्रत्येक वेळेला स्वामींनी तुमची साथ दिली आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमच्या सोबत उभे आहेत. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक संकटात तुझ्या सोबत आहे. आयुष्यात कधीही तुला एकटे सोडणार नाही. येथील संकटे तुझ्या आयुष्यात अनंत, त्यांचा सामना करण्याचे बळ मीच तुला देणार आहे. गैरसमज सत्य ऐकू देत नाही. अहंकार सत्य पाहू देत नाही. कमीपणा पचवून घ्यायला माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. प्रभाव असण्यापेक्षा प्रभाव चांगला असणं महत्त्वाचं असतं. आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे, पण तसं नसतं. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटणाऱ्या गोष्टी ज्या शक्य असतात त्या कदाचित अशक्यच असतात, पण आपल्याला शक्य वाटायला लागतात. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतात. त्यांचं सर्व काही संकट हे पूर्णपणे आपल्याला खेचत असतं, पण त्यांना जेव्हा वाटायला लागतं की ते संकट आपल्यावर जास्त हावी होत आहे, तेव्हा स्वामी आपली मदत करतात. आपल्या संकटसमयी आपली साथ देणारे फक्त स्वामी. चांगलं वागा, लोक वाईट बोलतील. जशास तसे वागा, लोक लायकीत राहतील. कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांना दिसत असते. आपल्या यशाच्या चमकेने प्रत्येक व्यक्ती आपल्या विरोधात जायला सुरुवात करतो. आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्रत्येक वेळेला आपल्याला मिळत असतात, तेव्हा बरेच लोक आपल्यावर चिडत असतात. लोक आजकाल म्हणतात की आपण जे करतोय ते चांगलंच आहे आणि आपल्याला जे करायचं आहे तेही चांगलंच आहे, पण लोक हे कधी म्हणत नाहीत की पुढचा व्यक्ती चांगला करतोय, पुढे जातोय. जर आपण त्यांच्यापेक्षा पुढे जात असेल तर ते नेहमी आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटत असेल सर्व काही तुमच्या आयुष्यात संकटे देत आहेत, पण ते संकटे नाही तर तुम्हाला पुढे जाण्याचा एक सोपा मार्ग आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. बघा तुमचं आयुष्य किती सोपं होईल. आयुष्यात येथील अनंत संकटे, फक्त तुमचा विश्वास तुमच्या स्वतःवरती असणे अत्यंत गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. स्वामी समर्थ महाराजांचे जो व्यक्ती नाम स्मरण करतो त्याच्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. फक्त त्याचा विश्वास स्वामी नामावर असायला हवा. जर स्वामी नामावर त्याचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी नक्की त्याच्या मनाप्रमाणे करत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. येथील आयुष्यात बरेच संकटे, पण त्या संकटांचा सामना करून तर बघा. संकट हे बरेच येतील आयुष्यात, फक्त जर तुमचा विश्वास तुमच्या स्वतःवरती असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतील. ज्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत आहेत त्या तुमच्या मनाप्रमाणे व्हायला जरासाही वेळ लागणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक संकट हे येतील त्यांचा सामना करण्याचा विश्वास स्वतः ठेवा. जर स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. आयुष्यात संकटे येतील फार, त्या संकटांचा सामना कसा करायचा हे स्वामी नक्की सांगतील. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती, स्वामींच्या नामावरती, कारण आयुष्यात प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभे आहेत ते.
स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही. स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. जर तुम्ही शांत बसणाऱ्याला शांत बघू शकत नसाल तर लक्षात ठेवा, तुम्ही आता संकटात येणार आहात. जिथे कानाखाली मारता येत नाही तिथे टोमणे मारून यायचं पण सोडायचं नाही, असे जे लोक म्हणतात ते नेहमी इतरांसाठी वाईट होऊन राहतात. माणूस किती आपला आणि किती आतला हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला योग्य वेळ येईपर्यंत वाट बघावीच लागते. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात आणि माणसंच त्या पुस्तकाला रद्दी करून टाकतात. एकमेकांचं समजून घेणारे अशा दोन शब्द जे मनाला कधीही दुःख असलेले दूर करणारे म्हणजे मी सोबत आहे ना. एकमेकांसाठी आयुष्यात जे व्यक्ती साथ देतात त्यांची साथ सोडणे कधीही टाळू नका. त्यांची साथ सदैव द्या. एखादा व्यक्ती त्याची साथ देत असेल आणि ते साथ सोडून देत असेल तर तो सर्वात मोठी चूक करतोय. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. लक्षात ठेवा, अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा. काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकले तर इतिहास आणि हरले तरीही इतिहास रचला गेलाच पाहिजे. स्वामी बोलतात, जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण स्वामी आपल्यासोबत सदैव आहेत. आपला जर स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य अशी गोष्ट उरणार नाही. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. स्वामी प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. अशक्य ते स्वामी शक्य करतील. स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असायला हवा, मग स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतील. कदाचित वाटत असेल की काही गोष्टी मनाप्रमाणे होत आहे तर काही गोष्टी मनाविरुद्ध होत आहेत, पण त्या गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असतील तर स्वतःवरती विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी सांगतात, जर तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला मागे ओढतात तर तुम्ही अजूनही खूप मागे आहात. लक्षात ठेवा, आपल्याला खरं ते सगळं सारखंच वाटतं, पण जेव्हा आपला विश्वास स्वतःवर असतो आणि गोष्टी पुस्तकातून कळायला लागतात तेव्हा समजतं की लोक आपल्याला कसं मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. लोकांना वाटतं की नक्की तुम्ही पुढे जा, पण कुणाला हे वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पुढे जा. लोक नेहमी म्हणतात, बऱ्याच वेळेला संकटे आयुष्यात येतात, पण त्या संकटांचा आयुष्यात तुम्हाला पूर्णपणे फायदा घ्यावा लागतो. सांगतात स्वामी, आयुष्यात सर्व काही संकटांचा सामना जर तुम्ही करू शकाल तरच तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकाल. स्वामी बोलतात, संकटे कुणाच्या आयुष्यात नाही आहेत. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण त्यांचा सामना करण्याची हिंमत आपल्यात असावी लागते. बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात. सर्व काही आयुष्यातील संकटे नक्की आपल्याला दूर करता येतात. फक्त आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवा. बऱ्याच वेळेला गोष्टी आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. ते आपल्या सर्व काही मनाप्रमाणे करायचे असेल तर नक्की स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा. येथील संकटे खूप आयुष्यात, पण त्यांचा सामना करा. सर्व काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामी बोलतात, मी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करेल. आयुष्यात प्रत्येक वेळेला जे संकटे तुझ्या आयुष्यात आहेत त्यांचा तुला नक्की मी योग्य दिशा देईन. तुझी संकटे कायमची दूर करणार आहे मी. विश्वास ठेव माझ्यावरती. स्वामी बोलतात, मी आहे तुमच्यासोबत. लक्षात ठेवा, जर गरुडासारखी उंच झेप घ्यायची असेल तर आपल्याला काही कावळ्यांची साथ नक्की सोडावी लागणार. आयुष्यात जिंकायचे असेल तर असे जिंकावे लागेल की जर आपण जिंकता जिंकता हरलो तर जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता हा. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपण काही गोष्टी करतो त्याचा फरक आपल्यावर दिसत नाही. कधी कधी खूप काही बोलण्यापासून गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपत बघता, स्वप्न ते आहे जे तुम्हाला कधी झोप लागू देत नाहीत. स्वप्नावरती विचार करा, स्वप्नावरती विश्वास ठेवा, कारण आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी होतात त्या मनाप्रमाणे होणारही नाही. संकटे येतील आयुष्यात,
करा सामना त्यांचा, कारण त्यांच्याशिवाय तुम्ही योग्य दिशेवर जाऊ शकणारही नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय यश मिळणे जणू अशक्य. संकटांचा व्यक्ती जो सामना करतो तेच आयुष्यात पुढे जात असतो. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न केल्याशिवाय आयुष्यात यशस्वी होणे जणू अशक्यच असतं. जर विश्वास असेल स्वतःवरती तर प्रयत्न करा चांगले, कारण प्रयत्नाशिवाय यश आपल्याला कदाचितच मिळेल. जर आपले प्रयत्न योग्य दिशेला असतील तरच आपल्याला यश मिळू शकतं, आणि प्रयत्न आपले योग्य दिशेला नाही तर यश मिळणे जरा अशक्य होऊन जातं. येथील संकटे बरेच आयुष्यात, त्यांचा सामना करण्यासाठी आपला स्वतःवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, त्यांचा जो सामना करतो तो पुढे जातो, आणि जो सामना न करता तिथे राहतो तो तिथेच राहून जातो. स्वामी संदेश आजचा जो कोणी पूर्णपणे ऐकेल तिच्यासाठी हा संदेश खूप भाग्याचा असणार आहे. होय, हा संदेश ज्याने शेवटपर्यंत ऐकला त्याच्या आयुष्यात काही काळात मोठा चमत्कार झालेला आहे. स्वामी म्हणतात, हा संदेश तुम्ही फक्त 10 मिनिटे पूर्ण ऐकून बघा. तुमच्या आयुष्यात नक्की खूप मोठा चमत्कार होईल. हा संदेश आज तुमच्यासाठी खूप मोठा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला जे संकटे आले आहेत त्यांचा सामना करण्याची हिंमत स्वामी नक्की तुम्हाला देतील. संकटांचा सामना केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकणार नाही. संकटांचा सामना केल्याशिवाय आपण जीवनात पुढे जाऊ शकणार नाही. येथील आयुष्यात खूप संकटे, पण त्यांचा जोपर्यंत तुम्ही सामना करणार नाही तोपर्यंत यश तुम्हाला काय मिळणार नाही. आज हा स्वामी संदेश जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्यात यश मिळणे जणू अशक्य होईल. होय, स्वामीवरती विश्वास आहे ना, मग सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून बघा. आज हा संदेश 10 मिनिटे ऐकल्याने तुमच्या आयुष्यात स्वामी नक्की मोठा चमत्कार करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण त्यांनी कधीही तुमची साथ सोडली नाही. स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. विश्वास ठेव तू माझ्यावर. आयुष्याच्या वाईट काळात देखील तुझी साथ मी स्वतः देत आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी आमची साथ देत नाहीत तेव्हा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्यात येथील खूप संकटे, अनंत संकटांचा सामना करा आणि सतत पुढे चला, कारण स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला वाट दाखवतील. योग्य दिशा आणि योग्य रस्ता फक्त स्वामी दाखवतील. स्वामीवरती विश्वास ठेवून पुढे गेले तर आयुष्यात यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक संकटांचा सामना हा फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून करावा लागतो, कारण तेच आपली साथ देतात, आणि आपला जेव्हा त्यांच्यावरती विश्वास असतो तेव्हा अशक्य असे स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. आयुष्यात येथील वाईट काळ आणि वाईट संकटे, पण सामना स्वतःवरती विश्वास ठेवून करा. मग बघा स्वामी कशी साथ देतील तुमची. तुम्हाला कधीही आयुष्यात हरू देणार नाहीत स्वामी. स्वामींनी प्रत्येक वेळेला साथ तुमची दिली आहे, आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव देखील तुम्हाला नक्की येईल. स्वामी बोलतात, लक्षात ठेव, आता 100% चमत्कार होईल. या संदेशाला फक्त तू 10 मिनिटे पूर्ण ऐकून बघ. येत्या काही काळात तुला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. स्वामीवरती विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ. तुझ्या आयुष्यात आता मोठं आनंदाची बातमी तुला पाहायला मिळणार आहे. आता येत्या काही काळात तुझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी स्वामी तुला देणार आहेत. स्वामीवरती विश्वास ठेव. आता तुझ्या आयुष्यात चमत्कार हा नक्की होणार आहे. श्री स्वामी समर्थ या गोष्टीवरती विश्वास ठेवून तर बघ. तुला याचा चमत्कार नक्की दिसणार आहे. स्वामी बोलतात, आज फक्त 10 मिनिटे पूर्णपणे हा संदेश तू ऐकून बघ. तुझ्या आयुष्यात मी मोठा चमत्कार करणार आहे. स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होतं. तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी व्हायला वेळ लागत नाही. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघ. स्वामी म्हणतात, काही उपाय सुद्धा करायला हवे, कारण त्याशिवाय आयुष्यात बऱ्याच वेळेला मार्ग निघत नाही.
शिवपुराणातील हे काही उपाय आपल्या जीवनात आपल्याला माहिती नसलेले असतात, पण हे उपाय जर आपण केले तर याने आपल्या जीवनात वेगळा चमत्कार नक्की घडू शकतो. भगवान शंकराला जर आपण 21 काळे मिरे दर सोमवारी वाहिले तर आपल्याला एखादा रोग असेल, कुठल्याही प्रकारचा शारीरिक रोग जावा असे वाटत असेल तर 21 काळे मिरे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला वाहायचे आहे. आपले दुश्मन असतात, ते आपल्याला काही नसतात, सतवत असतात, कदाचित ते आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात. आपली दुश्मनी पूर्णपणे संपून जाते, भोग नाहीसा होतो. विशेष म्हणजे घरामध्ये कलह, भांडणे असतील तर ती मिनिटात दूर होतात. घरात सुख, समृद्धी येते. सोमप्रदोषच्या दिवशी आपल्याला बऱ्याच वेळेला वाटते ते संकटे स्वामी स्वतः दूर करतात. संकटे आपल्या आयुष्यात आहेत खूप, त्यांचा सामना करा आणि त्यांचा सामना केला तरच तुम्ही या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. स्वामी सांगतात, आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला खूप संकटे आहेत आयुष्यात, त्यांचा सामना केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही, तर संकटांचा सामना करायला शिका. सारे संकटे हे तुमच्या दूर व्हायला स्वामी मदत करतील, फक्त त्यांच्यावरती विश्वास असायला लागतो. स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट स्वामी आपली नक्की शक्य करतात. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देत आहेत. आपल्या आयुष्यात खूप वाईट काळ आहे, आयुष्यात वाईट दिवस आहेत, तरीही स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी म्हणतात, स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण मी तुमच्या सर्व संकटात तुमची साथ देत आहे. प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देत आहे. विश्वास ठेवा तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावर. स्वामी प्रत्येक वेळेला संकटात आपली साथ देतात. आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. स्वामी बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला साथ हे देणार. तुमचा विश्वास असायला लागतो स्वामी समर्थ नामावर, मग तुम्हाला अनुभव नक्की येणार. स्वामी सांगतात, संकटे कुणाच्या आयुष्यात नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ते संकटे. विश्वास असेल स्वतःवर तर यश आपल्याला नक्की मिळतं. प्रत्येक संकट समयी स्वामी आपली साथ देतात. आयुष्यात असतील खूप संकटे, अनंत संकटात स्वामी आपली साथ देत आहेत आणि आपली प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे हे नक्की होते. स्वामी समर्थांवरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य गोष्ट कुठलीच नसते, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, मी तुमची साथ कधी सोडली नाही, मी तुमची साथ कधी सोडणारही नाही. आयुष्यात येथील वाईट काळ, येथील खूप संकटे, तरीही तुमची साथ मी कधी सोडणार नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती आणि विश्वास ठेवा त्यांच्या नामस्मरणावरती. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ नक्की देत आहे. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागे ओढण्यासाठी येत आहेत असं वाटतं, पण ती संकटे खरं तर तुम्हाला पुढे नेण्यासाठी येत असतात. ती संकटे आयुष्यात योग्य दिशा दाखवण्यासाठी येत असतात. त्या संकटावर तुम्ही कधीही हार मानू नका. त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण जोपर्यंत त्या संकटांचा सामना तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत मिळणार नाही. होय, स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देत आहेत. आपला जर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट या शक्य व्हायला वेळ लागणार नसतो. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती. विश्वास ठेवा स्वामी समर्थ नामावरती. अशक्य ते स्वामी शक्य करतील. आपल्यासाठी ज्या गोष्टी कदाचित अशक्य आहेत त्या स्वामीसाठी शक्य आहेत. फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. श्री स्वामी समर्थांवरती जर आपला विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काही नाही. स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. श्री स्वामी समर्थ बोलतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे.
आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत मी आहे आणि प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघा. संकटे नेहमी दूर होतील. प्रत्येक संकटात तुमची साथ देण्याला मी स्वतः आहे. विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आले तरी त्यांना दूर करण्याला मी तुमची मदत सदैव करत आहे. फक्त विश्वास ठेवून तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी स्वतः दूर करतील. येथील खूप संकटे तुमच्या आयुष्यात, पण त्यांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश कधी मिळणार नाही. होय, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वामी नामावर विश्वास ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. यश मिळवायचे असेल तर स्वामी नामाचा जप करून त्यावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जो स्वामी नामावर विश्वास ठेवेल, श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून प्रयत्न करेल, तो यशस्वी नक्की होईल. फक्त स्वामीवरती विश्वास त्याचा असायला हवा. स्वामी सांगतात, आयुष्यात येथील संकटे खूप, त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात ठेवा. प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत आहे. फक्त विश्वास ठेवा माझ्यावरती. संकटात मी तुमची साथ देत असतो आणि सदैव देत राहणार. फक्त स्वामी समर्थ नामावरती तुमचा विश्वास असायला हवा. बऱ्याच वेळेला तुमची साथ कुणी देत नसेल तेव्हा देखील मी तुमची साथ देत आहो. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की आयुष्यात आता असं संकट आलंय जे आपल्याला हरवून टाकतंय, आयुष्यात काहीच मनाप्रमाणे होत नाही, तर तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा. संकटे जरी येतील आयुष्यात तरी त्यांचा सामना करायला तुम्हाला फक्त जिद्द असावी लागते. आयुष्यात वाईट काळ कुणाच्या नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ असतो, पण त्यांचा जो सामना करतो तोच पुढे जातो. आपला स्वामीवरती विश्वास ठेवा, मग गोष्टी आपोआप आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास आहे तर मग हारण्याचे कारण नाही, कारण स्वामी कधी आपल्याला हरू देणार नाहीत. आपला आहे स्वामीवरती विश्वास, तर मग स्वामी समर्थांवरती आपल्याला चिंता सोडायची आणि आपण कसल्याही प्रकारची चिंता करायची नाही, कारण प्रत्येक संकटात तर स्वामी आपली साथ देत असतात. आयुष्यात कितीही संकटे असो, प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करत असतात. स्वामींनी कधीच आपली साथ सोडली नाही आणि स्वामींनी कधीच आपली साथ ही सोडलेली नसते. आपला फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास हवा. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. जर श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. बऱ्याच वेळेला वाटतं की कुणी आपली साथ देतं की नाही, तेव्हा स्वामी आपली साथ देतात हे नक्की. होय, विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवरती. विश्वास ठेवा त्यांच्या नामस्मरणावरती, कारण तेच आपली वाईट काळात देखील साथ देत आहे आणि तेच आपली वाईट काळात साथ देत होते. संकटे आहेत आयुष्यात, पण त्यांचा सामना करायला विश्वास लागतो. जर आपला स्वामी नामावर विश्वास असेल तर बऱ्याच संकटे जे आयुष्यात आहेत ते स्वामी स्वतः दूर करतील. संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश नाही. जेव्हा संकटांचा सामना करून पुढे जाल तेव्हाच तुमच्या आयुष्यात स्वामी चमत्कार करतील. स्वामी बोलतात, सर्व काही तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. संकटे आहेत आयुष्यात, फक्त त्यांचा विश्वास जर आपल्यावर असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, संकटे कुणाच्या आयुष्यात नाही, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अशक्य असं काही नाही. जरा आपला स्वामी समर्थांवरती विश्वास असेल, सर्व काही गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. संकटसमयी फक्त स्वामी साथ देतील. आयुष्यात वाईट काळ येईल तेव्हा फक्त स्वामी रस्ता दाखवतील. वाईट काळ कितीही असू द्या, तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामीच प्रत्येक संकट काळात आपली मदत करतील. विश्वास ठेवा स्वामीवरती, कारण स्वामीच तर आपली साथ देतील. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने आयुष्यातील संकटे स्वामी स्वतः दूर करतील. संकट काळात रस्ता दाखवणारे फक्त स्वामीच आहेत. संकट काळात आपल्याला पुढे नेणारे मार्ग दाखवणारे फक्त स्वामीच आहेत आणि स्वामीच आहेत जे आपली मदत सदैव करत आहेत.
आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. प्रत्येक संकटांचा सामना करणारे आणि आपल्याला संकटातून बाहेर काढणारे फक्त स्वामी आहेत. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य गोष्टी देखील स्वामी करत असतात शक्य. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली साथ देत आहेत. आयुष्यात जेव्हा अडचणी आहेत तेव्हाही त्यांनी आपली साथ दिली आणि आत्ता देखील स्वामी आपली साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने अशक्य ते नक्की शक्य होते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ते शक्य करणारे स्वामी माझे. आयुष्यात संकटांचा सामना करण्याला शिकवणारे स्वामी माझे. स्वामी आपली प्रत्येक वेळेला साथ देत आहेत आणि आयुष्यात जेव्हा संकटे आहेत तेव्हा स्वामी आपली नक्की साथ देतील. विश्वास ठेवा स्वामीवरती, श्री स्वामी समर्थ या नामावरती, कारण ते आपल्यासाठी त्या गोष्टी शक्य करतात ज्या अशक्य आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण जेव्हा त्यांचा आपण सामना करू तेव्हा ते मनाप्रमाणे व्हायला विश्वास ठेवावा लागतो. आज आपला स्वामीवरती विश्वास आहे तर आपल्याला स्वामी प्रत्येक वेळेला साथ देतात. आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला स्वामी प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि स्वामी आपली सदैव साथ देत असतात. संकट कितीही मोठं असू द्या, स्वामी आपली साथ सदैव देतात आणि संकट कितीही आपल्याला मागे वळू द्या, स्वामी आपल्याला नक्की पुढे नेतात. आयुष्यात फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ महाराजांचे रोज नामस्मरण करून बघा, याचा तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती फक्त 5 मिनिटे रोज नामस्मरण करून विश्वास ठेवून तर बघा. अशक्य असं आयुष्यात काहीच नसतं. सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. सर्व गोष्टी शक्य असतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण तेच तर आपली साथ देत असतात. संकटसमयी स्वामी आपली साथ देत असतात. आयुष्यात वाईट काळात आपले स्वामी साथ देत असतात. स्वामी कितीही आपण संकटात असो तरी आपली मदत करायला नक्की धावून येत असतात. आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. संकट कितीही मोठं असू द्या, स्वामी आपली साथ प्रत्येक वेळेला देतील. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. कितीही मोठं संकट आयुष्यात येत असलं तरी त्यांचा सामना करून बघा, कारण स्वामीच आहेत जे आपली साथ त्या संकटातून देत असतात. स्वामीच आहेत जे आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतात. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य देखील स्वामी नक्की शक्य करतात. गोष्टी मनाप्रमाणे होत नसतील तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी प्रत्येक वेळेला गोष्टी मनाप्रमाणे करू लागतील. संकटे कितीही येऊ द्या आयुष्यात, त्यांचा सामना करा, कारण त्याशिवाय तुम्हाला यशस्वी होणे अशक्यच आहे. संकट कितीही मोठं का असेना, पण जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर ते संकट खूप लहान वाटतं. संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त आपल्यात हवी. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. प्रत्येक संकटातून स्वामी आपली साथ देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे स्वामी करतील. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतील. कुठलीच गोष्ट अशक्य नाही जी स्वामी शक्य करू शकत नाहीत. स्वामी तर प्रत्येक गोष्ट शक्य करतात. आपला स्वामीवरती विश्वास असायला हवा. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर अशक्य ते स्वामी नक्की शक्य करतात. बऱ्याच वेळेला वाटत असेल की आता ही गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यातून दूर चालली आहे आणि ती आता आपल्या आयुष्यात परत येणार नाही. तर असं कुठल्याही प्रकारचं काहीही नसतं. एखादी गोष्टी जर आयुष्यातून दूर जात असेल तर ती संपून जातीये असं नाही. एक वेळ येते तेव्हा ती गोष्ट नक्की परत येते. आपण फक्त स्वामी नामाचा जप करायचा, श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवायचा आणि सतत आयुष्यात आपण पुढे जायचं राहायचं. संकटे किती का असेना आयुष्यात, प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थचं नाम जर आपण केले तर प्रत्येक वेळेला आपल्याला मार्ग नक्की मिळतो. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा, कारण हे नाम तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक संकटातून मुक्त करू शकते. जर स्वामी नामावर विश्वास असेल तर अशक्य असं तुम्हाला काहीही नसेल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करत असते. फक्त विश्वास ठेवा स्वामी नामावर,
जर स्वामी नामावर विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी बोलतात, ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य आहेत त्या मी आता शक्य करणार. ज्या आयुष्यात तुम्हाला वाटतात की तुम्ही कधीही पूर्णपणे यशस्वी पार पाडू शकणार नाही, ज्या तुमच्यासाठी अशक्यच आहेत, त्यासुद्धा आता येत्या 48 तासात तुमच्यासाठी शक्य होत दिसतील. विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असेल.